आता ट्रेन येईल, उद्या ट्रेन येईल आणि फायनली मित्रांनो भक्त निवासमध्ये पोहोचलो आहे आणि इथे 2 ते 3 भक्त निवास सांगतात. तिथे आपण आता आलो आहे 3, 4, 5 व 6. तर मित्रांनो आता आपण आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनवरती आणि आता आज आपण चाललो आहे शेगावला. तर आजचा व्हिडिओ जो असेल तो ट्रॅव्हल व्लॉग असेल आणि कुडाळवरून शेगावपर्यंत कसं पोचायचं, कोणती ट्रेन आहे, ट्रेन नंबर कोणती, कुठे कुठे स्टॉप असतं, ते सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि मी आणि माझी फॅमिली आहे, तर आज फॅमिली आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे आणि व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे माहितीपूर्ण होणार आहे. शेगावमध्ये गेल्यानंतर आपण कुठे राहणार आहोत, राहण्याची सोय काय आहे, जेवण कुठे करायचं किंवा इतर गोष्टी ज्या आहेत, काय शॉपिंग करू शकता, तिकडची संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लगेच व्हिडिओला चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझा नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला एक सुरक्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ ट्रॅव्हल ब्लॉग आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला लगेच आता माझ्यासोबत कोण कोण आहे, माझी फॅमिली म्हणजे कोण कोण आहे ते सगळं तुम्हाला ओळख करून देतो आणि ट्रॅव्हलिंगला आपण त्यानंतर चालू करायचं. तर माझ्यासोबत फर्स्ट मेंबर आहे मुन्ना, ज्याला आपण बोटवरती बघतो. त्यानंतर एकदा ओळख करून देतो सगळ्यांची. पप्पा पण असतात बोटवरती, त्याच्यामुळे पप्पांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. हा आहे माझा मुलगा, कार्टून नेटवर्क आणि आपला ट्रेनमधला टाईमपास, ही माझी बायको आणि ही आहे माझी मम्मी. तर आपण एवढी सगळी फॅमिली म्हणून आपण सगळेजण चाललो आहे शेगावसाठी. तर नक्कीच फॅमिली असल्यामुळे आपण धमाल कमाल करत जाणार आहोत. तर बघूया आजचा व्हिडिओ कशा प्रकारे होतो आहे. मित्रांनो कुडाळचं रेल्वे स्टेशन जे जुनं होतं ते एकदम खूप असं ओल्ड वाटायचं, पण आता बघा खूप जबरदस्त काम केलं आहे. आणि काय वाटतं आहे रेल्वे स्टेशन जबरदस्त बघा, पैसा वसूल आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे रेल्वे स्टेशनचं. सजावटीचं काम आणि डेकोरेट जे असं केलं ना, असं खूप सुंदर वाटते. मित्रांनो आपलं ट्रेनचं तिकीट आहे आणि ट्रेन नंबर कुठली आहे आणि कुठे कधी जाते, तर ही हप्त्यातून 2 वार आहे, गुरुवारी आणि रविवारी. आणि ट्रेन नंबर बघा 1140 आणि कुडाळ ते शेगाव. डायरेक्टली तुम्ही शेगावला या ट्रेनने जाऊ शकता आणि रिटर्नला पण हीच ट्रेन आहे सेम. तर हा एक बेनिफिट आहे की डायरेक्टली तुम्हाला कुठली ट्रेन चेंज न करता डायरेक्ट कुडाळवरनं तुम्ही शेगावपर्यंत जाऊ शकता. तर मित्रांनो आपली ट्रेन आहे ती 2 तास लेट झाली आणि टाईमपास म्हणून ईशानने चुलकापा आणली होती. तर चुलकापा जरा खाऊया आणि त्याला कुरकुरे पुरकर काय ट्रेनमध्ये टाईमपास वगैरे सगळं आणलेलं आहे. 2 तास ट्रेन असल्यामुळे काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. तर खाण्यापुढे दुसरा टाईमपास आपला काहीच नसेल असं मला वाटतं. चांगले तेव्हा लिहिल्याप्रमाणे ओल्या नारळाची पाय बघा. डब्बा आणला होता शांता, त्यावर काय ब्रँडिंग वगैरे पण आता केलं नाही आहे. रक्तकृपा गृह उद्योग मुक्काम पोस्ट पंडूर तालुका कुडाळ. छान आहे, नाव नंबर लिहून देऊ शकता. भारी वाटलं. गृह उद्योगच आहे त्याच्यामुळे एकदम फ्रेश आहे आणि ओल्या नारळाचं सांगितल्याप्रमाणे तसंच आहे. मित्रांनो बघा रात्रीचे 12:12 झालीत आणि अजूनपर्यंत ट्रेन नाही आली. पण आता अनाउन्समेंट केली की थोड्याच वेळात ट्रेन येईल म्हणून. आणि मी मम्मीला आणि स्नेहलला सोडायला पुढे आलो कारण त्यांचा डबा पुढे आहे. आणि पप्पा, मी आणि मुन्ना जेंट्स लोकांना थोडा एक डबा सोडून मागे आला आहे. त्यांना पहिलं बसवतो ट्रेनमध्ये आणि त्यानंतर मी मागे जातो. फायनली मित्रांनो जवळपास 12:19 ट्रेन येते. जरा जीवाला समाधान तेवढंच, कारण खूप वेळ झाला ट्रेन काही येत नव्हती आणि आम्ही बोर झालो होतो अक्षरशः 9 वाजल्यापासून आतापर्यंत. म्हणजे 9 वाजून आता बघा 20 मिनटं झाली. तर 12:20 झालीत आणि 12:20 आम्ही वाट बघतोय. आता ट्रेन येईल, उद्या ट्रेन येईल आणि फायनली तर मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये सीट मिळाली आहे. आणि ईशानला पाहिजे होती विंडो सीट ना, ती विंडो सीट पण मिळालेली आहे. आता काय करशील, झोपशील का? हां मग जागा राहणार आहे कशाला? खायला काय काय आणलं दाखव पॅकेट. खायला काय काय आणलं? हे बघूया, हे महत्त्वाचं आहे.
कुरकुरे खाऊन कुरकुरे असलं की बॉडी होईल ना. आणि हे काय वेफर रोल आणि स्टोन चॉकलेट आणि पप्पानी आवळा कँडी घेतली आहे. ते पण खा ना. व्हेज खायला नको. नॉनव्हेज नाही मिळणार आता 4 दिवस तुला. फायनली ईशानची सकाळ झाली आहे. किती वाजता उठलायस? किती वाजता उठला? 7 वाजता. शाळेत तरी जायला उठतो का एवढं लवकर? हा, फिरायचं म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा उठणारा म्हणून काय आहे आमच्यामध्ये? मी तर आता 8-8:30 वाजता उठलोय. पण ईशांत आमचं 7 वाजल्यापासून ट्रेन बघतोय ना जाणाऱ्या आजूबाजूला. हां मित्रांनो, आम्ही काल घरातून येताना ठरवून आलो होतो की काय बाहेरचं खाणार नाही आणि बाहेरचं काय मागणार पण नाही. तर आता हे आपण समोर बघताय, इथून सुरुवात आहे. कसं आहे रे वडापाव? तोंडाने बरं आहे. चला आपण हे थोडंसं काहीतरी खाऊया. पोटात काहीतरी पाहिजे. आणि आम्ही काही घरून येताना काही घेतलं नाही आहे, म्हणजे तसं लाडू पेढे वगैरे करून काही घेतलं नाही आहे. त्याच्यामुळे आता वडापाववरती समाधान मानूया. तर मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजत आलेत आणि ईशानने बघा टाईमपास, ट्रेनमध्ये टाईमपास म्हणून क्यूब आणलेत. अजिबात टाईमपास जात नाही मित्रांनो. आम्ही बघा पप्पा पण बसलेत, जरा बाहेरचा नजाराची मजा घेत आहेत. आणि अजूनही 2 ते 2.5 तास आपल्याला ट्रेनमध्येच काढायचे आहेत. मित्रांनो बघा, आता जवळपास 4-4:30 होत आलेत आणि अजूनपर्यंत काय ट्रेन पोहोचायचा पत्ता नाही. त्यासाठी आपण काहीतरी टाईमपास पाहिजे म्हणून वेळ घेतो. आणि तिकडून फोन आला होता स्नेहलचा की बेळवाला आला आहे म्हणून. तर आम्ही थोडा वेळ थांबलो, वाट बघितली, कारण ईशानला वेळ घ्यायची होती म्हणून सगळ्यांनाच घेतलं. चला वेळ ट्राय करूया. आणि आता शेवटचा स्टॉप आपला असेल तो शेगाव असेल. तर मित्रांनो, 3:30 वाजता ट्रेन पोहोचणार होती. आता वाजले जवळपास 5:30 आणि मम्मी आणि स्नेहल लोणी पण जरा वैतागली आहेत. काय खाल्लात गो? काहीच नाही खाल्लं ना. मग काय तूने क्या खाया? पहिला वडापाव, हां थंडा, बेल. याची सगळ्यात जास्त मजा याची आहे. चला आता काय सिग्नलवर सिग्नल लागत राहिलेत. बघू आता ट्रेन कधी सुटते. मी पण S7मध्ये होतो, आता S9मध्ये आलो पुढे. आणि यांचं दोघांचं तिकीट होतं ते पुढच्या दुसऱ्या डब्यामध्ये कन्फर्म झालं होतं. त्याच्यामुळे बघूया आता किती वेळ अजून प्रतीक्षा करावी लागते. कारण जाऊन रूमवरती फ्रेश होऊन परत दर्शनाला भेटलं तर तुम्हाला दाखवेन, नाहीतर मग बघू आता कसं काय पुढे होतं नियोजन ते. तर मित्रांनो, फायनली शेगाव स्टेशनवरती उतरलो आहे आणि इथून बस सेवा मोफत आहे. पण आता बस अवेलेबल नसल्यामुळे आपण ॲटो रिक्षा करतो आणि ॲटो रिक्षाने पुढचा प्रवास करणार आहोत. मित्रांनो, भक्त निवासमध्ये पोहोचलो आहे आणि इथे 2 ते 3 भक्त निवास सांगतात. तिथे आपण आता आलो आहे 3, 4, 5 व 6 त्यासाठी आलो आहे. तर आता बघूया आता काय ते रूम मिळते आहे की नाही मिळत आहे. इथे आधी चौकशी करावी लागेल. पहिल्यांदा चौकशी करायला जाऊया. रूम भेटली तर इथेच राहूया. मग उद्या आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू याच्यावरती. तर मित्रांनो, भक्त निवासमध्ये रूम सोडून झाले आणि कोणत्याही भक्त निवासमध्ये आम्हाला इथे रूम मिळाला नाही. कारण आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि गर्दीच्या दिवशी शक्यतो लवकर, आणि आमची ट्रेन जी होती ना ती थोडी लेट झाली. त्याच्यामुळे आम्हाला इथे भक्त निवासला पोहोचण्याला पण उशीर झाला. तरी पण आम्ही रिक्षा करून सगळ्यात आधी आलो होतो, तरी पण आम्हाला इथे रूम भेटला नाही, कारण भरपूर वेटिंग होतं. त्यानंतर आम्ही प्रायव्हेटमध्ये एक रूम बुक करून घेतली आणि तिथेच राहिलो. एवढी काही खास नाही आहे, पण त्याने आम्हाला उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याने 1600 रुपयामध्ये आपल्याला रूम दिलेली आहे. तर मित्रांनो, इथेच थांबतो आणि उद्या ज्या गोष्टी होतील, दर्शन होईल किंवा भक्तनिवासचे रेट काय आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणून आपण उद्या एक सविस्तर व्हिडिओ बनवूया. वर इतर ठिकाणांचा पण एक व्हिडिओ बनवूया. तर चला इथेच थांबूया. बाय बाय.